ट्रेनचा फ्रंट साईड. बघा तर आपण याच्यासाठी लाईन चेंज केली. तर याचा आपण खूप मोठे ट्रेन जे गावी जाण्यासाठी ट्रेन असते. आपण अजनीचा आहे, WF7 आहे. तर ही ट्रेन आहे दुपारी सुट्टी आपली दुपारची ट्रेन जाते सेवाग्राम नंतर आणि कल्याणला जाण्यासाठी आपली लोकल ट्रेन. मला जाण्यासाठी कूपन होता है. इधर जा रहे हो भाई? आई फाउंटेन मार्केट में जा रहे हो भाई. इधर वीडियो ऑलरेडी मी आता क्रिएटिव्ह आरएस ब्लॉग करके इधर क्रिएटिव्ह आरएस ब्लॉग. आमचा आपला ब्लॉग होता तर आपण गोंडी टू छत्रपती शिवाजी महाराजांचा व्हिडिओ शूट केलेला आहे. जे नवीन मुंबई येत असतात त्यांना आपण खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन आलेले. अर्बन लाईनचा ट्रेन तर असेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो आपली ट्रेन आलेली आहे मुंबई स्टेशनला. तर आपण आता ट्रेन पकडू. आपल्याला जायचं आहे मुंबई सीएसटीला जाण्यासाठी आपण ट्रेन पकडूया. तर आता आपण फायनली ट्रेन मध्ये बसलेलो आहे. आता आपण पहिलं हॉल्ट झालेलं आहे चेंबूर. नंतर आपला तर आपलं दुसरा हॉल्ट आहे टिळकनगर स्टेशनवरून तुम्हाला गावी जाण्यासाठी पण टर्मिनल आहे. जे गावी लोक जातात त्यांना तुम्हाला जवळपास आहे किती टर्मिनल. तर दुपारच्या टायमाला पण क्राऊड आहे. तर जो क्राऊड आहे जो गावी जाण्यासाठी क्रिएटिव्ह आरएस ब्लॉग. सरळ आगे तर आपलं कुर्ला स्टेशन आलेलं आहे. कुर्ला स्टेशनला तुम्हाला पाठीमागे
त्या लाईनला काम चालू आहे आपल्या काम झालेलं आहे. तुम्हाला इथून मस्जिद वगैरे तुम्हाला जर मार्केटमध्ये जायचं असेल त्या साईडला नक्की तुम्हाला मस्जिद वगैरे भेटणार. तिकडे तुम्हाला मार्केट वगैरे पण पूर्ण भेटेल. दुपारच्या टायमाला पण क्राऊड. तर आता आपला कोरल्यावर एवढा काही क्राऊड नाही लागणार. कोरल्यावर आपली ट्रेन अशीच स्लो जाणार आहे. बघू शकतो कोरल्याला गर्दी. तुम्हाला डोंबिवली कसारा लाईनला जायचं असेल तर आपला पाठीमागं किती आपण पुढं फ्रंट साईडला बसतो. ते आलेली कन्या आपल्याला जाणार नाही. डिमांड करत असाल तर आपण नक्कीच दुसऱ्या लाईनला पण आपण ट्रॅव्हल तर आलेला आपला सोनापूर. ट्रेन आलेली आहे तुम्हाला पनवेलला जाणार. अर्बन लाईन ज्या आपण ट्रॅव्हल करत आहोत. चुनाभट्टी नाव का झालं जर तुम्हाला नक्कीच माहीत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा मला. तर आता फुल्ली फायनली चुनाभट्टीहून पण ट्रेन आता डिपोर्ट करत आहे. तर चुनाभट्टीहून पण आपली ट्रेन निघालेली आहे. चुनाभट्टीहून आपली ट्रेन डिपोर्ट करत आहोत. आता आपलं नेक्स्ट स्टॉप अरायविंग होत आहे. म्हणजे JTB नगर. तर JTB नगर कशासाठी ओळखलं जाते? म्हणजे शॉर्ट फॉर्ममध्ये आपण JTB नगर असं याचा उल्लेख करतो. आपली ट्रेनचे खूप पॅसेंजर कमी झाले. तर पूर्ण ट्रेन आलेले जे आपले पनवेलला जाण्यासाठी मला 2-3 मिनिटात पनवेलला जाण्यासाठी ट्रेन भेटून जाणार.
तर बघा हे क्राऊड दुपारच्या टायमाला पण लोक जॉबवरून सुट्टी होते किंवा लोकांची जॉबला जाण्याचं टायमिंग. तर आपण विदाउट ड्रायफ्रूटचा आपण शूट करत आहोत. तर ड्रायफ्रूट देखील लावण्याचा आपल्याला खूप बघू शकता मित्रांनो. तर पुढून आपल्या ट्रेनला क्रॉस करत आहे पनवेल ट्रेन. तर तुम्हाला जी पनवेल ट्रेन आहे तुम्हाला 2-3 ते 5 मिनिटांनी पनवेल ट्रेन तुम्हाला क्रॉसिंग करायला भेटते. तर आपली ट्रेन दुसऱ्या लाईनला निघालेली. आपली ट्रेन त्या लाईनला जात असते पण त्या लाईनला काही काम चालू आहे त्यामुळे आपली ट्रेन त्या लाईनवर वळालेली. बघू शकता पाठीमागं आपल्या ट्रेन जे वरतून वरतून बघा. वरतून पण ट्रेनचा रूट आहे. जो वरतून कोणता ट्रेन येतो तो बँड्रावरून ट्रेन येते ना त्याचा रूट आहे वरतून तुम्हाला. हे बँड्रा लाईनला जाण्यासाठी बघा कितीचा छोटासा आपल्याला जागा आहे बघा. वरतून पण तुम्हाला ट्रेन इथून तुम्हाला बँड्रा साईडला जाण्यासाठी तुम्हाला येतं. इथून तुम्हाला लाईन भेटून जाणार. लाईन इथं 2 लाईन भेटणार तुम्हाला. एक तर हर्बल लाईन चाललेली आहे आणि सेंट्रल लाईन. दोन्ही पण लाईन आपल्याला एका दूर भेटत आहे. तर आता आपलं नेक्स्ट स्टॉप येत आहे वडाला. वडाला तुम्हाला नक्कीच माहीत आहे आपल्या इथं खूप मोठं फेमस आहे वडाला. वडाला नाव आहे खूप फेमस आहे. वडाला इथे शूटिंग वगैरे पण झाली आंबेडकर कॉलेजमध्ये शूटआउट वडाला त्यामुळे खूप फेमस आहे. आणि इथून तुम्हाला 2 लाईन भेटून जाते. इथून तुम्हाला गोरेगाव आणि बँड्राला जाण्यासाठी इथं तुम्हाला लाईन भेटते. इथून तुम्हाला वडालाहून गोरेगावसाठी लाईन भेटते आणि वाशीसाठी पण भेटते. पनवेल, वाशी, बँड्रा, गोरेगाव यासाठी तुम्हाला इथून लाईन भेटते. तर इथं या साईडला येते आपले एसटीला जाण्यासाठी ट्रेन आणि त्या साईडला येते तुम्हाला गोरेगाव बँड्राला जाण्यासाठी तिथं तुम्हाला ट्रेन येते. तर बघू शकतो दुपारच्या टायमाला आपल्या एवढं काही क्राऊड नाही. आपल्या एवढा तर पूर्ण खाली झालेली आपली ट्रेन आता ह्या टायमाला. थोडा टाइम आपला कुर्ल्यापर्यंत येतं आपल्या क्राऊड होता पण कुर्ल्यानंतर आपल्या ट्रेनमध्ये काहीच क्राऊड नाही. पूर्ण ट्रेन खाली झालेली. तर पुढं बघा मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहे मस्त. आणि वडाळाहून आपली ट्रेन आता क्रॉसिंग करणार. तर आपले वडाला पण फायनली ट्रेन आता डिपार्चर करत आहे. फायनली आपली ट्रेन वडाला डिपार्चर करत आहे. क्रॉसिंग हे गोरेगावला जात आहे. गोरेगावला तुमचे आणि तुम्हाला ओढाल्याहून लाईन क्रॉस करणार. ओढाल्याहून तुम्हाला बँड्रा साईडची लाईनवर जाणार आणि तिथून गोरेगाव साईडला जाणार ती ट्रेन. तर तुम्हाला ओढाल्याहून 2 लाईन भेटतात. एक तर हर्बल लाईन आणि एक तुम्हाला गोरेगावला जाण्यासाठी ट्रेन भेटते. नेक्स्ट स्टेशन आहे आपला सेवडी. तुम्हाला माहीतच असेल तर तुम्हाला मॉर्निंग टाईपला तुम्हाला मच्छीमारी वगैरे ते आहे ना त्याचा बाजार खूप भरतो इथं तुम्हाला सेवडीमध्ये.
खूप जुनं स्टेशन आहे शिवरी. शिवरीमध्ये तुम्हाला खूप मॉर्निंग टाईमला मार्केट वगैरे भेटणार, मच्छी वगैरे. तर बघू शकता आता आपली ट्रेन ऑलमोस्ट आता खाली खाली होत चाललेली. आता आपल्या ट्रेनमध्ये एवढं पॅसेंजर नाही राहिले. तर हे दुपारचा वेळ आहे आणि तुम्हाला संध्याकाळच्या टायमिंगला दाखवतो मी किती क्राऊड होतो आपल्या ट्रेनमध्ये. तर आपल्याला आपला संध्याकाळी आपल्या ट्रेनमध्ये तुम्हाला बघायला भेटेल किती क्राऊड होणार. आणि आता काय, आता आपली ट्रेनचा पूर्ण खाली हॉल्ट आहे. तर आपली ट्रेन क्रॉसिंग केली ती आपण 2ला केलेली. तर आता बघू शकता आपण शिवरीमध्ये आलो आणि तुम्हाला पनवेल साईडला जाण्यासाठी ट्रेन भेटणार. पनवेल लाईन चालूच असते. तर लोकांना एक प्रश्न वाटतो, मी आता ट्रेनच्या बाहेर असं नाही की अल्ट्रावाईड कॅमेरा आपण सेट केलेला आहे, त्यामुळे आपण कॅमेरा असं थोडं पण बाहेर केलं त्यांना असं वाटतं आपण बाहेर. लोकांना असं वाटतं आपण ट्रेनच्या बाहेर नाही उभं, आपण ट्रेनच्या आतमध्ये ते दरवाजाच्या आत आपण अल्ट्रावाईड केलेलं आहे, त्यामुळे ते असं वाटतं आपण बाहेर. आता आपलं नेक्स्ट स्टेशन आहे. बघू शकता इथं खूप मोठे मोठे कारखाने भेटेल तुम्हाला बघायला. मला खूप मोठे मोठे कारखाने वगैरे ते पण सगळे भेटेल तुम्हाला. हे बघा तुम्ही जिथं बघा येतो पनवेलची ट्रेन तुम्हाला दिसणार. तर आता आपलं स्टेशन आले डॉकयार्ड स्टेशन आलेले. तर डॉकयार्ड हे स्टेशन तुम्हाला जमिनीच्या वरती बघायला भेटेल. जमिनीच्या वरती तुम्हाला जे लावलेलं आहे त्याच्या ब्रिजच्या वरती तुम्हाला एक स्टेशन आहे. तर बघू शकता ट्रेन आपण चाललेले बघा. हे ट्रेनच्या आपण वरती पण ऑपोजिट साईडला आहे, त्यामुळे आपण वरती कॉटन ग्रीन आलेलो आपण. कॉटन ग्रीन तर तुम्हाला कर्व बघायचं असेल तर कर्व त्या साईडला कर्व आहे. इथून तुम्हाला कर्व नाही दिसणार आता. तर आता आपली ट्रेन इथून करणार आहे. फायनल ट्रेनने पण हॉल्ट दिलेलं आहे. तर कॉटन ग्रीन आपण इथून आता रिपोर्ट करत आहोत. तर आपला व्हिडिओ खूप लंबा होणार, पण लंबा तुम्हाला नक्कीच, तुम्ही नवीन असा मोबाईल तर तुम्हाला नक्कीच इन्फॉर्मेटिव्ह आहे. जुन्या काळातला तो आहे गरुड. आणि बघा इथं तुम्हाला मोठ्या मोठ्या बिल्डिंग वगैरे बघायला भेटतात. हे ब्रिजच्या वरती तुम्हाला रेल्वे स्टेशन बसली केलेली आहे. मोठे मोठे कारखाने वगैरे तर 2च मिनिटाच्या अंतरावर आपलं नेक्स्ट स्टॉप आहे. तुम्हाला दाखवतो नेक्स्ट स्टॉप पण. 2च मिनिटाच्या अंतरावर आपला नेक्स्ट स्टॉप होतो रे रोड. आणि ही ट्रेन चालली आहे गोरेगावला. हे तुम्हाला ओढाल्याहून लाईन चेंज करणार. तर आता बघा, तर ही ट्रेन चालली गोरेगाव. फायनली आता आपण खूप जवळ आलेलो आहे गोरेगाव. आणि आपली ट्रेनचा हॉल्ट आहे आता रे रोडमध्ये. तर बघू शकता तुम्ही फायनली गोरेगावने पण क्रॉसिंग केली आपल्या ट्रेनला. बघा पाठीमागे ट्रेन निघालेली. तर गोरेगाव ट्रेन होती, 3 वाजून 2 मिनिटाची ट्रेन होती.
तर ऑन टाइम चाललेली आहे गोरेगाव ट्रेन. तर आपली पण आपली ट्रेनचा आता हॉर्न झालेला आहे. इथून पण आपण रिपोर्ट करत आहोत. तुम्हाला आता आपण याच्यासाठी साधं तुम्हाला कारण की डॉक्टर स्टेशन आहे ते तुम्हाला जमिनीच्या खूप वरती बघायला भेटेल. हे स्टेशन आहे तुम्हाला जमिनीच्या खूप वरती बघायला भेटेल. खाली जमीन किती अंतरावर खाली आणि ट्रेन खूप वरती ट्रेन आहे. हे आताचं नाही पहिले जुन्या काळाचं बांधकाम आहे. पहिल्यापासून तुम्हाला बघायला भेटेल. जर जे मुंबईमध्ये नवीन असणार त्यांना जो व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह होणार. त्यांना समजणार नाही कुठून कसं जायचं. तर आपण पूर्ण जे स्टेशन आहे ते कव्हर केलेलं आहे या व्हिडिओमध्ये. ते बघू शकता डॉक्टर स्टेशन तुम्ही. आपण आता साईड का चेंज केले तुम्हाला पुढे रिझन दाखवतो मी आपण आपल्या व्हिडिओची किंवा आपण ज्या साईडला उभं होतो त्याची आपण साईड का चेंज केली. तर साईड चेंज करायचं कारण म्हणजे तुम्हाला तो पुढं सांगतो आहे. तुम्हाला आता आपण काल तर बघू शकता मित्रांनो आपण त्याच्यासाठी साईड चेंज केली. हे आहे नोकिया म्हणजे इथं तुम्हाला मोठ्या मोठ्या जे एक्सटेन्शन आहे ते तुम्हाला इथं कॉल्स करायला भेटेल. तुम्हाला इथं जे थांबलेलं आहे रिपेअरिंगसाठी थांबलेलं आहे जे तुम्हाला तर हे तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं मी ट्रेन का थांबले आता आपलं सेंटर ट्रेन खाली तुम्हाला खूप ट्रेन तर तुम्ही कमेंट केली तर आपण नक्कीच चोर बाजाराचा पण व्हिडिओ आपण नक्कीच घेऊन येऊ. तो येथूनच सँडर्स रोडने तुम्हाला बघायला भेटणार. इथूनच तुम्हाला तो चोर बाजार वगैरे जाण्यासाठी तुम्हाला लाईनिंग आहे. हे ब्रिज आहे. या ब्रिजच्या तुम्हाला ब्रिजच्या खालून तुम्ही जर गेले तर तुम्हाला त्या साईडला तुम्हाला चोर बाजार थोड्या डिस्टन्सवर भेटून जाणार. तर आता आपण हे व्हिडिओ एन्जॉय करूया. बघू शकता तुम्हाला जे एक्सप्रेस ट्रेन आहे गावी जाण्यासाठी जे ट्रेन असतं ते तुम्हाला इथं बघा. तर आपण याच्यासाठी लाईन चेंज करू. तर इथं आपण खूप मोठे मोठे ट्रेन जे गावी जाण्यासाठी ट्रेन असते आपण त्याच्यासाठी जे ट्रेन पुढं जे उभे आहे ती हावराला जाण्यासाठी ट्रेन आहे. जे मुंबईवरून सुटते ती हावडा ट्रेन. जी रात्री ट्रेन सुटते ती ही वाली ट्रेन हावडा. तर बघू शकता आपले आता फायनली मस्जिद बंदर स्टॉप राहिलेले लास्ट आपण तिथं मस्जिद बंदर स्टॉप आता हॉल्ट करणार आहोत. बघू शकता असं एक्सप्रेस ट्रेन तुम्हाला भेटणार. जे पुढे ट्रेन थांबले त्याला फायनली ग्रीन सिग्नल नाही भेटलेले त्यामुळे जे तिथे थांबले ना आपली ट्रेन पण थांबणार कारण की आपल्या ट्रेनला पण सिग्नल नाही भेटला. तर बघा आता फायनली आपल्या CST जवळ आलेले आपण आणि आपली ट्रेन पूर्ण खाली झाली. जर ट्रेनमध्ये तुम्ही बघितला असतं तर उभं राहायला जागा नव्हती आपल्याला. तर आता जी ट्रेन खाली झाली मेन तर आपली कुर्ल्यामध्येच ट्रेन खाली झाली. कुर्ल्यावरून का ट्रेन खाली झाली कुर्ल्यावरून तुम्हाला वेगवेगळ्या लाईनी बघायला भेटतात. तर आपल्या वेगळ्या लोकांसाठी जॉबला जाण्यासाठी आपण कुर्ल्यावरून ट्रेन चेंज करतात त्याच्यामुळे ते कुर्ल्याला
आले जर पुढं आता बघू शकता तुम्ही एक्सप्रेस ट्रेन आहे ती क्रॉसिंग करते. हे हावडा ट्रेन आहे जे मुंबईवरून सुटते ते हावडा तेलमेल. आता जे पुढं चाललेले एक्सप्रेस ट्रेन ह्या ट्रेनमुळे ते पुढचे लोक त्याला सिग्नल नव्हतं भेट. तर मग ते अजनी लोक आहे अजनीचा आहे WF7 आहे. तर ही ट्रेन आहे दुपारी आपले दुपारची ट्रेन जाते सेवाग्राम लागते आणि कल्याणला जाण्यासाठी आपण लोकल तुम्हाला सेवाग्राम एक्सप्रेस भेटते ते तुम्हाला भुसावळवरून लाईन क्रॉस करते. तर भुसावळवरून तुम्हाला लाईन चेंज होते तर ती तुम्हाला नांदुरा वगैरे त्या साईडवरून तुम्हाला ट्रेन जाते. अमरावती साईडवरून ही ट्रेन जाते होऊ शकते तुम्हाला. जे मेन तुम्हाला भुसावळ स्टेशन आहे त्या भुसावळवरून तुम्हाला ट्रेन क्रॉसिंग करणार आणि तिकडून ते पुढे जाणार. ही ट्रेनला तुम्ही फायनली सिग्नल नाही भेटत आहे त्यामुळे ट्रेन तिथे उभी आहे. तर आपल्या ट्रेनला सिग्नल भेटलेला आहे. आपली ट्रेन निघालेले ही ट्रेन वेट करते. त्या ट्रेनला का हॉल्ट नाही भेटत कारण की ती एक्सप्रेस ट्रेनच्या लाईनवर असते त्यामुळे ते तिथून एक्सप्रेस ट्रेन क्रॉसिंग होतं त्यामुळे तिला नाही भेटत. तर आता एक्सप्रेस ट्रेन गेलेले आहे तर तिला आता भेटणार तिला आता सिग्नल भेटणार. तर आता आपण आलेले मस्जिद बंदरला. स्टेशन आता एक स्टेशनच आपण पुढं आहोत. एक स्टेशन नंतर आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचणार. तर मस्जिदला पण खूप मोठे मोठे तुम्हाला मार्केट वगैरे भेटतात. तुम्ही जर आपल्याला कमेंटमध्ये कळवलं तर तुम्हाला मी नक्कीच ब्लॉग घेऊन येणार जे तुम्हाला सगळं असणार चोर बाजाराचे किंवा मार्केटचे नक्कीच आपण ते पण ब्लॉग घेऊन येणार. तर जे आपल्या पाठीमागे एक ट्रेन येत आहे ती तुम्हाला सेंट्रल लाईनची ट्रेन येते लोकल ट्रेन आहे. तर आता आपण मस्जिदून आता क्रॉसिंग केलेले पुढे आहेत ते त्या तिन्ही लाईनी बघायला भेटणार तुम्हाला. इथं आपले अर्बन लाईन वेस्टर्न लाईन सेंट्रल लाईन तिन्ही पण लाईन आपल्याला एकाच जागी बघायला भेटणार. तर इथं तुम्ही बघू शकता ते एक्सप्रेस ट्रेन आहे त्यांचा फॉल्ट होतो. जे ट्रेन रात्री डिवोल्ट करत असणार ते रात्री डिवोल्ट होतं. जे इंजन इथं वेट करते ते वेट करत राहणार. तरी तुम्ही बघू शकता खूप ट्रेन आहे. पलटरी तर एवढा आहे तर आपल्या 12वी नंतर आपल्याला प्रश्न पडतो आपण कोणता सब्जेक्ट चूज करू. तशा इतर पटरे बघा तर कोणत्या पटरीनं जायचं काय जायचं हे ते आपल्या हातात नाही ते आपल्याला नाही समजत. तर आता आपल्याला पण सिग्नल पडलेला आहे बघा. तिला चालते सेंट्रल लाईन ट्रेन आले. सेंट्रल लाईन ट्रेन आले कारण तिला फायनली ग्रीन सिग्नल भेटलेला आहे. तर आपल्या ट्रेनला नाही भेटलं. आपली ट्रेन पण आता वेट करत आहे आपल्या ट्रेनला केव्हा ग्रीन सिग्नल. कुर्ला काळसटची लोकल आहे. तर आपल्या ट्रेनचा आता सिग्नल भेटणार कारण की आता आपल्या ट्रेनची जी पॅरलल ट्रेन आहे जी वाशी पनवेलला जाण्यासाठी
जे आपल्या प्लॅटफॉर्मवर वेट करत असते ते तिथून सुटलेले आहे. तर आता फायनली आपल्या ट्रेनला पण आता सिग्नल भेटणार. तर बघू शकता आता आपली ट्रेन या साईडवरून जे ट्रेन आपल्या साईडवरून येते ती गेल्यानंतर आपल्याला सिग्नल भेटत असते. कारण की स्टेला आपल्या 2 लाईनी वेट करत असतात. एक तर गोरेगावची वाशी आणि बघा ही ट्रेन तिथं वेट करत होती त्यामुळे आपल्याला सिग्नल भेटत नाही. तर ते पूर्ण ट्रेन क्रॉसिंग झाल्यानंतर आपल्याला सिग्नल भेटणार. आपल्या ट्रेनला पण सिग्नल भेटलेला आहे फायनली. पॅरलल ट्रेन ही सेंट्रल लाईन ट्रेन आलेली आहे. ट्रेनचा फ्रंट साईड ट्रेनचा तर फ्रंट साईडला आपले ट्रेन आता रनिंग होत आहे. आता मुंबईची रनिंग होत आहे फायनली. आपण खूप वेळ झाला वेट करतो आपली ट्रेन पोहोचेल. तर बघू शकता पुढं आपल्या किती ट्रेन वेट करत आहे. आपली ट्रेन गेल्यानंतर पुढच्या ट्रेन पण डिवोट करता येईल. तर आपल्या ट्रेनवर एकट्यावर नाही तर आपल्या ट्रेनच्या पाठोपाठ पण दुसऱ्या ट्रेन वेट करत असतात. तर जी फायनल ट्रेन जी होती ते इथून तुम्हाला जिथं वेट करायला तर ती ट्रेन गेल्यानंतर आपली ट्रेन पण रिपोर्ट करतो. तर आपली फायनली मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला आपली ट्रेन अरायविंग होत आहे. बघू शकता पॅरलर अरायविंग होत आहे. जे पुढे ट्रेन येत आहे त्याचे ना आपली पॅरलर ट्रेन होत आहे. हे सेंट्रल लाईनची ट्रेन आपली लाईन आहे ती अर्बन लाईन आहे. तर आपली ट्रेन पॅरलल लाईनची क्रॉसिंग आपली अरायविंग होत आहे. तर बघू शकता आता 3-4 वाजेपर्यंत आता एवढा क्राऊड होते. तर आपल्याला यायला खूप टाईम होणार. तर रात्र होणार तर आपल्या ट्रेनला पण खूप टाईम लागणार. तर आपल्याला खूप गर्दी वगैरे ते पण भेटणार. तर बघू शकता आपली ट्रेन पूर्ण खाली होत आहे. तर आपली पॅरलल ट्रेन ती पण इथं तुम्हाला बघायला भेटेल. बघू शकता आता मित्रांनो आपण आता ह्या ट्रेनमध्ये आलेलो आहे. तर ही ट्रेन आपण इथं आता सोडलेली आहे कारण की आपल्याला जायचं आहे आता पुढं. तर ही अर्बन लाईनची ट्रेन आहे. आपण इथं डिवोट केलेलं आहे. तो होता काय बोलता बाबा सही है बोल सब्सक्राइब करने के लिए सब्सक्राइब कर लो भाई. सब्सक्राइब करा गाइस. तोच होता ना हात देत होता तो आता ट्रेन मधून. चला तर मित्रांनो तर आता आपल्याला फायनली जिथं जायचं आपण नक्की लवकरात लवकर जाऊन घेऊ. तर बघू शकतो अच्छा क्रिएटिव्ह आर एस ब्लॉग क्रिएटिव्ह आर एस ब्लॉग आर एस. तर मित्रांनो तो फायनली आता आपण तू पण होता है इधर जा रहे हो भाई. आई फाउंटेन मार्केट में जा रहा हूँ भाई. इधर वीडियो ऑलरेडी मी आता क्रिएटिव्ह आर एस ब्लॉग करके क्या? इधर क्रिएटिव्ह आर एस ब्लॉग. क्रिएटिव. हाँ क्रिएटिव्ह आर एस ब्लॉग. कितना सब्सक्राइबर है? अभी फिलहाल स्टार्ट किया है भाई. भाई कब अपलोड करोगे? एक तर आता फायनली आता आपण फाउंटेन मार्केटला चाललेलो आहे. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कळवा. तर आजचा आपला ब्लॉग होता तर आपण गोंडे टू छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व्हिडिओ शूट केलेला आहे. जे नवीन मुंबई येथे येत असतात त्यांना खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन आलेले अर्बन लाईनच्या ट्रेन. तर अशाच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर भेटू पुढच्या एका नवीन ब्लॉग.